च्या हाताची चव आली आहे की नाही मला माहीत नाही, पण आज खूप दिवसानंतर असं वाटलं की तशीच टेस्ट आणि ते शालो फ्राय करतात ते आपण. नमस्कार सगळ्यांना, मी सुप्रिया तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. हसत राहा, आनंदी राहा आणि खुश राहा, एवढंच म्हणायचं आहे. छानपैकी आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही मागं बघू शकता वातावरण एक नंबर झालेलं आहे. पण पाऊस मात्र सोलापूरमध्ये अजून लांब लांबपर्यंत नाही आहे, फक्त अशी हवा सुटते बघा. अशी हवा सुटल्यामुळे थोडीशी गरमी कमी होते, पण नंतर दुपारच्या वेळेला गरम व्हायलाच लागतं आणि घाम मात्र बघायचं कामच नाही. असं वाटतं मला की मुंबईमध्ये वगैरे राहते का, मुंबईमध्ये सुद्धा असंच व्हायचं आम्हाला, एवढं उकडायचं ना. आणि इथं पण तसंच होते. तर असू कधी येतो काय माहिती पाऊस. तर घरातली सगळी कामं आटोपलेली आहेत आणि सोम शाळेत गेलेला आहे. आता म्हणलं थोडी मी घरात एकटी आहे, तर आपले जे राहिलेले पेंडिंग कामं आहेत ते करून घ्यावे. तर सगळ्यात आधी तर मला ना सोहमचा एक टाईम टेबल बनवायचा आहे, कारण ह्या वर्षी आता तो हायस्कूलला गेल्यामुळे ना त्याचे विषयही वाढलेले आहेत. मग त्याच्या टीचरनं एक असं टाईम टेबल सांगितलं की त्याच्यानुसार त्यांचा अभ्यास घ्या, स्टडी घ्या. तर ते एक काम करायचं आहे, कारण अशा कामासाठी वेळ मात्र मला कमीच मिळतो. तर बाकी घरातले काम आवरल्यामुळे मी म्हणलं चला आज हे करून घ्यावं. लाईटी बंद केलं त्या, कारण किचनमधलं पण सगळं काम आटोपलेलं आहे, स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आणि आज मी आळूवड्या केल्यात, पण जरा आईच्या पद्धतीने केलेल्या आहेत, तुम्हाला मी दाखवते. तर ना मी सहसा ना ते ज्या राऊंडवाले असतात आणि त्या शालो फ्राय करतात त्या, पण आज ना मला खूप मन झालं की आई जशी आळूवडी करायची ना तशी करावी. म्हणजे आमच्या इकडं ना आळूवडी त्यावेळेस म्हणायचे नाही, काय आळूवडीला ना चमकुऱ्याची वडी, आळूला दुसरं नाव आहे तिथं, चमकुऱ्याची वडी. तर मी कशी केली तुम्हाला चमकुऱ्याची वडी म्हणजे डायरेक्ट मी ह्याला पीठ लावलं आणि डायरेक्ट ही वडी अशी छानपैकी अशी तळून घेतली. आता बघू कितपत हे सगळ्यांना आवडतात. च्या हाताची चव आली आहे की नाही मला माहीत नाही, पण आज खूप दिवसानंतर असं वाटलं की तशीच टेस्ट आपण पण करावं म्हणून केली. तर बघूया आता ह्याचं रे आल्याच्या नंतरनंच कळ की खरंच ही छान झाली आहे का काय. तसं ना त्याला आळूवडी आवडते सोहमला, आणि तसं पण मुलांना सगळ्या भाज्या खाणं गरजेचं आहे. आणि खास करून पुरुषांना म्हणजे आळूची पानं खाणं चांगलं आहे, कारण आई अशी म्हणते की त्याच्याने किडनी स्टोनचा किडनी स्टोनचे जे प्रॉब्लेम असतात ना ते आळूच्या पानाने नीट होतात, असं आई म्हणायची. म्हणून मी शक्य करून जेव्हा सीझन चालू झाले की आळूची पानं हमखास आणते. तर चला मग थोड्या वेळाने भेटते, कारण आता एकदा तू टाईम टेबल बनवून घेते म्हणजे मग तोवर 1:30 वाजतात आणि सोमला आणायलाही जावं लागतं. आणि तो काय एकदा घरी आला की बघायचं कामच नाही, धिंगाणा चालू असतो त्याचा. तर चला सोहमला शाळेतून घेऊन आले, हे बघा त्यांचं आले की मोबाईल बघणं चालू झालं. आणि आज जेवणामध्ये मेथीची भाजी, दुपारी सांगितल्याप्रमाणे आळूवडी, सपक वरण आणि थोडंसं मी लस्सी केलेली आहे. तर ही छानसं जेवण, या सगळेजण जेवायला. हे छोटूसं ताट माझं आहे बरं का. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय.